राज्यात महानगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आणि उमेदवारांनी नगरसेवक होण्यासाठी गुडघ्याला बाशिंगच बांधले. आता त्यात झालं असं की यामध्ये सर्व पक्षांनी त्यांची त्यांची ताकद पणाला लावून आपले जास्त कसे उमेदवार निवडून येतील याकडे त्यांनी चांगलं लक्ष वेधलेलं दिसतंय. आता त्यामध्ये ते एकमेकाची कुरघोडी करायला पण कोणत्याही प्रकारची सूट देत नाही. आता मुंबईमध्ये तर पाहिलं ना आपण दोन्ही ठाकरे बंधू एकमेकावर चांगले तुटून पडायचे, पण आता अलगत इलेक्शन आलं तर ते मराठी माणूस म्हणून एकत्र आले. तुम्ही तर पाहिलं असेल ना. आता ते अजित पवार आपले ते कुठे कमी बाबा, त्यांनी तर डायरेक्ट भाजपवरतीच निशाणा साधला. तुम्ही कसे भाजपवाले म्हणले आमच्याकडं सगळं तुमचे पुरावे आहे बरं का, तुम्ही जरा शांत बसा. आता मग तुम्हाला तर माहीत असेल, आता सोशल मीडियावरती काही फोटो व्हायरल झाले. त्याच्यामध्ये विचारलं गेलं का, अरे नेमका विरोधक कोण आहे बाबा? यांनी तर सगळीकडेच एकत्र निवडणूक लढून राहिली. आता नवीन माहिती अशी समोर आली बाबा, अंबरनाथमध्ये भाजपने सत्तेसाठी काय केलं, तर काँग्रेस सोबत मिळवला हात. आता विरोधक कोणी नेमका? का जनता विरोधक झाली काय, तेच आपल्याला समजा भाऊ. आता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळालेल्या असताना भाजप, काँग्रेस आणि अजित पवार यांनी अंबरनाथमध्ये भाजपने सत्तेसाठी काँग्रेस सोबत मिळवला हात. आपलाच देवाभाऊ सत्तेसाठी काय पण. हिंदुत्व गेले उडत आणि शिंदे गेले तेल लावत. अशा पोस्ट या ठिकाणी फेसबुकवरती तसेच सोशल मीडियावरती व्हायरल झाल्या. तर जनतेलाच कळना नेमका विरोधक कोण आहे आणि सत्तेमध्ये कोण आहे. जनतेला मूर्खात काढू नये. धन्यवाद.